एखाद्या अभिनेत्रीचं लग्न झालं की आपण असं गृहीत धरतो की आता ती काही परत टेलिव्हिजन किंवा फिल्म्स किंवा काही कुठल्या माध्यमात दिसणार नाहीये, कारण आता ती बिझी झाली आहे. पण आय थिंक हे असं सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. इनफॅक्ट मी म्हणेन की मी लकी आहे. मला असा एकदा जर थॉट आला, जो कधी येत नाही, आय एम अ व्हेरी वर्कहॉलिक पर्सन, पण असा एकदा जरी थॉट आला तरी मला जो साथीदार सापडलाय, जो लाभलाय नशिबाने तनुज, तो अत्यंत सपोर्टिव्ह माणूस आहे आणि तो स्वतः खूप क्रिएटिव्ह आहे. आणि जेव्हा मी त्याला ही आयडिया दिली होती की मी ना, माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आहे आणि द शो इज ऑल अबाउट पद्मिनी आणि आम्हाला ना मायक्रो ड्रामा करून थोडेसे AI टेक्निक्स वापरले तर, मी असं घाबरूनच म्हणत होते, कारण मीच माझी एवढी शुअर नव्हते. आणि पहिला रिस्पॉन्स जो त्याचा आला ना की यू शुड डेफिनेटली डू दिस, तू हे करू शकतेस, मला माहिती आहे. आणि मी म्हटलं पण ह्याच्यासाठी ना मी कुठल्या प्रोडक्शन हाऊसला अप्रोच नाही करणार आहे, मी स्वतःच ॲज अ प्रोड्युसर करणार आहे. तुला हे जमणार आहे, तू हे नक्की करू शकते. जो पहिला आत्मविश्वास मला अपेक्षित होता ना, तो मला इतका पटकन मिळाला तनुजकडनं की मी धाडस केलं की मी हे करू शकते. आणि तनुज स्वतः गेले 12-14 वर्ष IT डिपार्टमेंट, म्हणजे IT या क्षेत्रात आहे आणि त्यामुळे AI टूल्स टेक्निक्स हे त्यांनी वापरलेले आहेत. तो त्याच्यात बराचसा साऊंड आहे. त्यामुळे काही अडलं की पहिलं नॉक त्याच्याकडेच असतं आणि तो अगदी हक्काने मला मदत करत असतो. सो असं म्हणायला गेलं तर लग्नानंतर जिथे लोक मे बी घरी बसत असतील, मग माझा नवरा असा की चल कुछ नया ट्राय करते, आणि त्याच्या मदतीने मी नवीन काहीतरी हे ट्राय केलं. सो येस. आणि इंडस्ट्रीकडनं म्हणायचं झालं तर इतका सुंदर प्रतिसाद मला मिळाला आहे. म्हणजे पहिला जेव्हा एपिसोड झाला होता तेव्हा मी काही दिग्गज लोकांना ते पाठवलं होतं हिम्मत करून की हे दिस इज समथिंग न्यू, मी ट्राय केलंय, एक मायक्रो ड्रामा म्हणतात याला, तुम्ही एकदा बघा, कसं वाटतंय मला कळवा. मला एक रिस्पॉन्सेस घ्यायचे होते बिफोर मी हे इव्हन अनाऊन्स करते किंवा अपलोड करते. पण मला जो रिस्पॉन्स आला, आणि दिग्गज लोकांकडनं आलाय बरं का, की अशा प्रकाराचं स्टोरी टेलिंग आधी बघण्यात आलं नाही आणि मराठीमध्ये असं कोणी हिंमतही केली नाही, परंतु तू हे करतेस आणि अशा प्रकाराचे व्हिज्युअल्स आहेत ते इंटरनॅशनल लेवलचे व्हिज्युअल्स दिसत आहेत. सो खूप भारावून जायला होतंय आणि हे मस्त होतंय. हुक पॉइंट्स पण अमेझिंग आहेत. तू हे नक्कीच कर. काहींचे असे पण होते की थोडा ठहराव हवाय, मग हे मोठं का नाहीये, अजून मोठं असतं तर 3 मिनिटाच्या ऐवजी मोठं असतं तर. कारण आता टेलिव्हिजन बघून आपल्याला सवय झाली 30-30 मिनिटं बसून 45 मिनिटाचे एपिसोड. सो 45 मिनिटं तुम्ही बसताय आणि एखादी कलाकृती बघताय, हे नव्हतं माझं इंटेन्शन. मी जे बघितलं ते क्विक होतं, असं पटकन बघितलं, झालं, यू गेट इन टू द लूप, डोपामाइन हाय, नेक्स्ट, मूव्ह ऑन टू द नेक्स्ट, असं. सो प्रतिसाद खूप छान मिळाला आणि त्याच्यानंतर अजून ऊर्जा मिळाली की अजून छान आपण काहीतरी करू शकतोय आणि हे छान ठिकाणी चाललंय. एनिवेज इट वॉज अन एक्सपेरिमेंट. फेलियर असतं तरी काही अवघड नव्हतं, म्हणजे मी एक्सेप्टच केलं असतं. पण नेहमी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स ट्राय करायची माझी इच्छा असते, ती मी केलं. आणि आय थिंक आय एम ब्लेस्ड टू हॅव अ सपोर्टिव्ह पार्टनर जो नेहमीच सपोर्ट करतोय आत्ताही. मला ते एक विचारायचं आहे की समजा पहिला एपिसोड तुमचा, जेव्हा मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा जातो तेव्हा तुम्ही सगळे असे बसलेले असता आणि बघता आणि कसा झालाय वगैरे ना, तसंच काहीसं पद्मिनीच्या बाबतीत झालं असेल. आणि हे तर एवढं एक एक्सपेरिमेंटल हे होतं आणि खूप क्रिएटिव्ह, अजूनही वेगळं काहीतरी किंवा नवीन आपल्यासाठी. ते जेव्हा तू रेडी केलंस तो एपिसोड 3 मिनिटाचा आणि तुम्ही सगळे बसून आता कसा दिसतोय, करताना आपण असतो पण जेव्हा तो लागतो आणि तो आपण बघतो, सो ती प्रोसेस आणखी वेगळी असते ना. आमने सामने तुम्ही, काय होतं रिॲक्शन? तनुज असेल, तू असेल, अजूनही कुणी इतर असतील, तुम्ही जेव्हा पहिला बसून बघत होतात पद्मिनी? आम्ही जेव्हा ते क्रिएट केलं होतं ना, तेव्हा मी आणि तनुजने किमान 50 वेळा पहिला एपिसोड बघितला असेल. की दरवेळेला असं वाटायचं की काहीतरी राहिलंय का, मग हे असं केलं तर, मग परत बॅक जा, मग परत काहीतरी त्याच्यात कर, असं. पण पहिला एपिसोड म्हटल्यावरती भीती असतेच, कुणालाही असते. बरोबर. आणि आय थिंक प्रत्येक कलाकाराला ना ती तिसरी घंटा वाजल्यानंतर कसं पोटात गुडगुड होते किंवा आता रिलीज होणाऱ्या फिल्म त्याच्या आधी जी गडबड होते, तसंच मला ह्याच्या बाबतीत वाटत होतं की लेट्स नॉट बी ओव्हर कॉन्फिडेंट, पण
एक नवीन काहीतरी देण्याची पण हिंमत ठेवूया. अशा पद्धतीने आम्ही दोघं ते सतत बघत होतो आणि मग नाही चांगलं झालं आमच्यातच हे झालं, बघूया एक रिस्पॉन्स बघूया. अँड वी वर ओव्हरवेल्म्ड. जो रिस्पॉन्स मिळाला आहे ना तो इतका कमाल आहे की अजूनही मला लोकांचे मेसेजेस येतात की फक्त शनिवारी काय, रोज का नाही आहे. सो मला हे ट्रेंडच मोडायचं आहे डेली सोपचं. डेलीमध्ये क्रिएटिव्हिटी मरते, ॲक्च्युली मरते. आणि आता काय झालं, इतकं कन्झ्युम करतायत लोक ॲज अन ऑडियन्स म्हणून, पण त्याच्यातच त्याची क्रिएटिव्हिटी जातीये असं मला वाटतं. कारण पूर्वी जेव्हा मालिका असायच्या तेव्हा त्या सॅटर्डे टू सॅटर्डे होत्या, लोकांना वेळ मिळायचा टू राईट गुड आणि टू परफॉर्म गुड. आणि म्हणजे ऑफकोर्स परफॉर्मन्स आजही लोक सुंदरच देतात, पण अंडर द प्रेशर. पण पूर्वी तसं नव्हतं. सो आत्ता मला त्या प्रेशर आणि रॅट रेसमध्ये अडकायचं नाहीये फॉर माय क्रिएटिव्हिटी. त्यामुळे आम्ही असंख्य वेळ घेतो आणि मस्त शनिवारी तो एपिसोड टाकतो, पण तो फुल फ्लेजेड टाकतो की पूर्ण सॅटिस्फॅक्शननी की हमने पुरा टाइम दिया असं. मला आता तुला परत थोडंसं आपण मागे जाऊया. पद्मिनी विषयी आपण बोलतोय फायनली. आता पद्मिनी आलंय, लोकांना भेटले, 3 एपिसोड झालेले आहेत. याच्या पुढचं पण तुझं सुरू आहे, ज्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण कट्टू, आपण आता 15 वर्ष, तू पहिल्या दिवशी जा जेव्हा आभास हा तुझं टेलिव्हिजनवर सुरू झाली मालिका, आणि त्याच्या आधी रुपारेल कॉलेज आणि तिथलं सगळं हे. पण तू कधी रुपारेल आणि रुईया म्हटले की नाटक आणि हे तिथे बरीच लोक मराठी इंडस्ट्रीत घडली आहेत, आपण ते ऐकतो, पण त्याच्यातही तू नव्हतीस कधी. आणि मला वाटतं 15 वर्षा आधी जेव्हा तू जातेस त्या, मी प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणते, तू अशी वळून बघतेस, तू काय सांगशील त्या अपूर्वाला? मला असं वाटतं की शी शुड हॅव टेकन अ चान्स. कारण मे बी ड्रीम्स वेगळे होते. मी तेव्हा BMS करत होते, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आणि वास्ट सब्जेक्ट आहे, खूप अभ्यास असतो आणि खूप पुस्तकं. दर सेमिस्टरला 2 सेमिस्टर असतात एका वर्षी, आणि प्रत्येक सेमिस्टरला सब्जेक्ट्स वेगळे असतात आणि खूप हेवी सब्जेक्ट्स असतात. तर ते तेवढा त्याचा अभ्यास करणं, त्याचे प्रेझेंटेशन्स करणं, आणि त्या सगळ्यामध्ये खूप टाईम कन्झ्युम व्हायचा. मी शिवाजी पार्कला राहत होते आणि तरी मला आठवत नाही की मी कधीतरी कट्ट्यावर बसून असा टाइमपास केलाय आणि वेळ घालवलाय, कारण तेवढा वेळच नव्हता. इतका वेळ माझा प्रोजेक्ट्स करण्यामध्ये कन्झ्युम व्हायचा. आणि त्याचबरोबरीने ना तेव्हा मी मला पुढे जाऊन मार्केटिंग करायचं होतं, मास्टर्स डिग्री घ्यायची होती जी मी लंडनला जाऊन घेणार होते. त्यामुळे मला प्रॅक्टिकल नॉलेज हवं होतं. सो मी काही ब्रँड्स बरोबर असोसिएटेड होते, मोठमोठे ब्रँड्स होते. मग ते अगदी काय बरं कन्स्ट्रक्शन मधले असू दे किंवा काही फार्मास्युटिकल्स असू दे, असे बरेचसे होते ज्यांच्याबरोबर मी ऑफशोर काम करत होते आणि त्यांचे इव्हेंट्स करायचे मी. सो दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं तारेवरची कसरत होती. आणि त्यामुळे ना फारसा वेळ मिळाला नाही की बेल वाजल्यानंतर थेट स्कूटीला किक मारली आणि घरी, कारण मला परत ऑफिसला जायचं आहे, जॉब पण करायचा आहे, त्याची इतर कामं पण आहेत. कधीतरी जर वेळ काढून मी एक कॅन्टीनकडे वळले असते किंवा मला कळलं असतं की स्टुडंट्स काउन्सिल काहीतरी वेगळं करतायत, एकांकिका असते, आपण ज्या कॉलेजमधनं शिकतोय ते कॉलेज अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, मी ह्याच्यातनं काहीतरी करू शकले असते, हे असं जर तेव्हा कदाचित कोणी सांगितलं असतं किंवा पटकन कळवलं असतं की तू काही करू शकतेस, तर आय थिंक जी सुरुवात खूप उशिरा झाली त्याचा बेस स्ट्रॉंग झाला असता असं मला वाटतं. पण आय वॉज ब्लेस्ड, कारण मी जेव्हा माझा पहिला प्रोजेक्ट करत होते तेव्हा सुचित्रा बांदेकर, लोकेश गुप्ते, अर्चना पाटकर असे दिग्गज कलाकार माझ्याबरोबर होते, सुकन्या कुलकर्णी होत्या. तर त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून आजच्या तारखेला एक मला नाही वाटत इतका कोणाकडे वेळ आहे ना कुठलं असं प्रोडक्शन हाऊस आहे जे तुम्हाला इतका वेळ देईल. तेव्हा पाठारे सर होते, आयरिस प्रोडक्शन होतं, आपल्या घरासारखं वातावरण, एक्झॅक्टली घरासारखं वातावरण होतं. त्यामुळे वेळ दिला जायचा, तिच्या सोयीने करूया, तिला समजू दे, टेक्निक कळू दे. आत्ता इतकं कमर्शियल आहे, म्हणजे मी गेल्या 15 वर्षात आता इतक्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करतेय आणि कितना टाइम आहे, चलो ये हुआ क्या, सीन खतम हुआ क्या, त्यांना कामाशी मतलब आहे फक्त. सो ते एन्व्हायरमेंट नाही आहे. मला वाटतं की मागे वळून आता जेव्हा बघते तेव्हा एक चान्स घ्यायला पाहिजे होता अभिनयाचा, असं आत्ता वाटतंय.
तुला तुझी महाराष्ट्र टाइम्सला तेव्हा अजूनही महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पेजवर मोठमोठ्या मालिकांचे ऍड्स येतात आणि आपण ते फ्रंट पेज बघतो. त्याला जॅकेट म्हणतात आमच्या इथे, जेव्हा ती ऍड येते तेव्हा जॅकेट आलंय या मालिकेचं. सो तुझं पण मला वाटतं आभासाचं ते हे होतं पहिलं पोस्ट. आणि असं असतं ना, मिडल क्लास फॅमिलीतनं आपण असतो ना जेव्हा, किंवा आपली स्वप्न पण छोटी असतात. आपल्याला हे सगळं आपण जातच नाही तिथपर्यंत उडी मारायला, किंवा असली तरी आपली ती आपल्या मनात असतात. कारण आपल्याला माहिती असतं आपण कुठवर एज्युकेशन घ्यायचं आणि मग आपण जी काही झेप घ्यायची ते घ्यायची. करेक्ट. तुझ्या बाबतीत काहीसं तसंच घडलं. त्यामुळे ते पहिलं पाना जे तू जेव्हा पाहिलंस तुझं आता, पण ते पहिल्या वहिल्याची ना खूप वेगळी मजा असते. ती तू कशी अनुभवलीस, की तुला मिळाली की नाही मजा ती अनुभवायला? खूप मजा. त्याआधी रुपारेलच्या आधी मी नॅशनल कॉलेजला होते आणि बँड्रा आणि तिथे सुद्धा बरेच कलाकार आहेत तिथले, म्हणजे अगदी सलमान खान पासून बरेच ऍक्टर्स त्या कॉलेजचे आहेत.